तर बाबा आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी जे अफाट काम केलं आहे त्याला तोड नाहीये. तिथे जायचं, त्या महामानवाचं दर्शन घ्यायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. म्हणून मी आनंदवनात पण गेलो होतो. त्या आनंदवनामध्ये तिथे जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे दारिद्र्य खूप आहे. आणि हे बाबा आमटे, त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे, विकास आमटे आणि त्यांची पुढची पण पिढी, ती सगळीच मला माहिती आहे. ते लोक सगळ्या गोष्टी फुकट देतात, औषधं फुकट, ऑपरेशन्स फुकट, काय जे असेल ते. आणि मग लोकांकडनं त्यांना जे काय देणग्या मिळतात त्याच्यावर त्याचा सगळा तो महारोगी सेवा समितीचा कारभार चालतो. तरी आदिवासींना असं वाटतं ना की मग काहीतरी देऊया यांना. मग कुठे चांगला दगड मिळाला, एखादा स्फटिक झिओलाइट मिळाला, तो त्यांना द्यायचा. कुठे एखादं काहीतरी पक्षाचं पिल्लू मिळालं, वाघाचं पिल्लू मिळालं, असं ते त्यांना द्यायचं. त्यांच्याकडे खूप दगड आहेत असं मला कळलं होतं. वर्ध्यावरनं आनंदवनात जाताना वाटेमध्ये एक पिजदुरा या नावाची एक वस्ती आहे. मी गाव पण म्हणत नाहीये, वस्ती आहे. त्या लोकांना गोंडी भाषा येते, मराठी काही एवढं त्यांना येत नाही नीट. पिजदुऱ्यामध्ये गेल्यावर समजा आपण म्हटलं आम्हाला ते डायनोसरची अंडी पाहिजे, तर काही करणार नाही. आधी डायनोसर म्हणजे काय, ते अंडी काही नाही. बल्ला बल्ला म्हणजे दगड. मग मला त्यांनी सांगितलं बल्ला, हो तिकडे. त्यांनी तिकडे म्हणलं, तिकडे जा. असे 4 काड्या, दगडाची ही रचाई केली होती. 4 काड्या होत्या. त्याला केव्हा तरी त्या झेंड्याचा रंग पांढरा असावा किंवा भगवा असावा. ते आता काय डिकलराईज झालं होतं काही नाही. तिथे गेलो आणि ते बघितलं, जो देव आहे तो बघितला. ते डायनोसॉरचं अंड होतं. मी तिथे गेलो आणि तिथे कौस्तुभ आमटे जे आहेत त्यांना, आणि त्या भारती वहिनी पण होत्या, म्हणजे विकास आमट्यांच्या पत्नी होत्या. तर म्हटलं मला जर तुमच्याकडचे दगड पाहू देत ना. ते म्हणजे त्या पलीकडच्या खोलीत जा, ते दगड टाकलेले आहेत सगळे लोक, ह्या आदिवासींनी दिलेले. म्हटलं मला एक अर्धा पाऊण तास तरी लागेल, कारण मला थोडंसं भूशास्त्र कळत असल्यामुळे तो जिओलाइट आहे का काय स्टेलबाईट आहे काय जे आहे ते मला कळेल. इथे काय तऱ्हेचे जिओलाइट्स मिळतात किंवा काय मिळतात दगड, ते फॉसिल्स आहेत का. तर माझ्या असं लक्षात आलं 2 दगड मला असे हाताला मिळाले त्या सगळ्या दगडाच्या ढिगात, की ती डायनोसॉरची अंडी होती. मी माझ्या मित्राला सांगितलं ती डायनोसॉरची अंडी मी माझ्या हातात घेतो, त्याचा फोटो काढ. आणि मग मी कौस्तुभ आमटे आणि भारती वहिनी म्हणजे विकास याची आई, कौस्तुभची आई, त्यांना म्हटलं हे दगड इतके मूल्यवान आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय, मी ही गोष्ट 15-20-25 वर्षापूर्वी सांगतोय, $1,00,000 या दगडाची किंमत आहे. डायनोसॉरचं इंटॅक्ट अंड. आणि एक जरा कवच तुटलेलं होतं, पण त्यामुळे ते कोणत्या डायनोसॉरचं हे पण सांगता येतं.